आज शेतामध्ये खूप जास्त आम्ही एन्जॉय केला। त्याआधी सकाळी आम्ही सगळ्या योगा क्लासच्या मैत्रिणी मिळून आहे ना, ही आहे आमची मैत्रीण रुपाली, हिच्याच गावी आलो होतो। गेल्या छान मस्त तिने असं कोकम सरबत देऊन पाहुणचार केला आणि हे बघा क्यूटसा असं मांजर किती गोड आहे। त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी घरच्या आंब्यांचा असा आस्वाद घेतला होता आणि त्यानंतर आम्ही आलो होतो नाथसाहेबांच्या मंदिरामध्ये। छान मंदिरामध्ये दर्शन फोटोज वगैरे घेतले आणि आता अधिक मास सुरू आहे, त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठी मस्तपैकी गरम पुरणपोळीचा बेत केला होता। खरं तर सगळा स्वयंपाक हा तिने आधीच केला होता, पण फक्त गरम पुरणपोळी ताटात वाढायची होती म्हणून ती गरम पुरणपोळी तर आमच्यासाठी तयार करत होतीच। मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो थेट शेतात। आता खरी मजा तर इथून पुढे सुरू झाली होती। मस्तपैकी पाडाला लागलेले आंबे, कैऱ्यांनी गच्च भरलेलं झाड आणि एक झाड पण तुम्ही बघू शकता कवठांनी अगदी गच्च भरलेलं होतं। हे सगळं आम्ही खूप जास्त एन्जॉय तर केलंच, पण त्यासोबत गप्पा, फोटो आणि नॉनस्टॉप हसू हे आमचं सुरू होतंच। पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की आनंदासाठी कोणतंही वय महत्त्वाचं नसतं, तर मनातला उत्साह महत्त्वाचा असतो। मन तरुण असेल ना तर वय फक्त हा एक नंबर असतो आणि सगळ्या जबाबदाऱ्या, टेन्शन, धावपळ हे सगळं विसरून आम्ही फक्त एन्जॉय केला आणि खूप छान फनी रील्स देखील बनवल्यात। त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर शेअर करेलच, त्यामुळे अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा। आणि याच व्हिडिओचा अगदी 3 मिनिटाचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।